हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी विषय विज्ञानाची सराव प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत. मराठी माध्यम सामान्य विज्ञान. अगोदर तुमची ओरल परीक्षा असेल, तोंडी परीक्षा असेल, नंतर लेखी परीक्षा असेल. खालील उपप्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव. खालीलपैकी क्लोराईडची आवश्यकता दर्शविणारा गट कोणता ते ओळखून योग्य पर्यायांच्या क्रमांकास गोल कर. तर गट एक हेच बरोबर उत्तर आहे. दातावरील आवरण आणि हाडांची बळकटी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अनैच्छिक स्नायू असलेल्या पर्यायाच्या क्रमांकास गोल कर. हे ऑप्शन जर आपण चेक केले तर जठराचे स्नायू हे अनैच्छिक स्नायू आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे बरोबर उत्तर आहे. पहिल्या जोडीतील सहसंबंध ओळखून त्याप्रमाणे दुसरी जोडी तयार करून लिही. पहिली जोडी काय इथे? जठर जाठर रस. मग आंत्ररस कुठे तयार होतो? लहान आतड्यांमध्ये, म्हणून इथे लहान आतडे आपण लिहिणार. जाठररस कुठे तयार होतो? जठरमध्ये. आंत्ररस लहान आतड्यांमध्ये. पुढचा प्रश्न, खालील गटांपैकी पचन संस्थेतील अन्न नलिकेचे वर्णन करणारा गट ओळखून योग्य पर्यायांच्या क्रमांकास गोल कर. जर तुम्ही हे ऑप्शन व्यवस्थित रीड केले तर तुम्हाला दिसेल की इथे हृदय दिसतंय, इथे हात आणि मेंदू. हे तर येणारच नाही ना अन्न नलिकेचे वर्णन करणाऱ्या गटांमध्ये, राईट? तर मग हे ऑप्शन तर असे पण कट होऊन जातात. मग आपण व्यवस्थित स्टडी केला तर आपल्याला दिसेल की तोंड, ग्रासनी, ग्रासिका, जठर हे अन्न नलिकेचे वर्णन करणारे गट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, समाजातील व्यसनाधीनता रोखण्यासाठी तू कोणते 2 उपाय सुचवशील ते लिही. हे उपाय तुम्हाला सुचवायचे आहेत. तुम्ही व्यवस्थित विचार करून इथे उपाय लिहू शकतात. मी इथे तुम्हाला 2 लिहून दिलेले आहेत. व्यसनांचे वाईट परिणाम सांगणारे शिक्षण व जनजागृती मोहीम राबवाव्यात. दुसरा उपाय, लोकांनी खेळ, छंद आणि इतर सकारात्मक उपक्रमांमध्ये भाग घ्यावा. पुढचं आहे, खालील संकल्पचित्र पूर्ण कर. स्नायूंचे प्रकार. हे संकल्पचित्र तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. हे उत्तर मी इथे लिहिलेली आहेत. इथे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. स्नायूंचे प्रकार. अस्थिस्नायू. अस्थिस्नायूचं उदाहरण विचारलंय. अस्थिस्नायूचं उदाहरण काय आहे? पायांचे स्नायू. इथे पायांचे स्नायू लिहिलेलं आहे. हृदयाचे स्नायूचं ऑलरेडी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे क्वेश्चन पेपर मध्येच. काय एक्झाम्पल म्हणजेच उदाहरण? हृदय. मग आतडे हे कुणाचं, कोणत्या स्नायूचं एक्झाम्पल आहे? तर हे मृदू स्नायूचं एक्झाम्पल आहे. मग इथे मृदू स्नायू लिहिलं. स्नायूंचे प्रकार 3 आहेत ना, अस्थि स्नायू, हृदय स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू. पुढचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून केलं नसेल तर, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला स्कॉलरशिपचे क्वेश्चन पेपर मिळतील आणि अदर सब्जेक्टच्या नोट्स सुद्धा मिळतील. आणि ह्याच चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिपचे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकतात. सुट्ट्यांमध्ये स्कॉलरशिपचे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच मदत होईल. पुढचा प्रश्न, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे रिकाम्या चौकटी पूर्ण कर. मग इथे मुद्दा काय दिलेला आहे? उदाहरण म्हणजे मुद्दा आहे निसर्ग निर्मित अपमार्जक आणि मानव निर्मित अपमार्जक, आणि त्याचे उदाहरण लिहायचे आपल्याला. निसर्ग निर्मित अपमार्जक कोणतं आहे? रेठा आणि शिकेकाई. मानव निर्मित काय अपमार्जक? साबण. खूप सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, गटात न बसणाऱ्या पर्यायाच्या क्रमांकास गोल कर. फळ पिकणे, पाऊस पडणे आणि झाडांची पानगळ आणि भाकरी वाजणे. तर याच्यातलं गटात कोणतं बसत नाहीये? भाकरी भाजणे. पुढचा प्रश्न, खाली मूलद्रव्य व त्यांची संज्ञा यांची जोडी दिलेली आहे. त्यातून योग्य जोडी ओळख व पर्यायांच्या क्रमांकास गोल कर. इथे योग्य जोडी कोणती आहे? टंगस्टन आणि टंगस्टनची संज्ञा कोणती आहे? डब्ल्यू. चांदीची संज्ञा इथे एयू दिलेली आहे, तर चांदीची संज्ञा बरोबर जी संज्ञा आहे ती एजी आहे, म्हणून हे ऑप्शन चूक आहे. सोन्याची संज्ञा एयू आहे, म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं आहे. आणि बोरॉनची संज्ञा फक्त बी आहे,
म्हणून बरोबर ऑप्शन कोणता आहे? टंगस्टन डब्ल्यू. पुढचा प्रश्न, खालील काही पदार्थांची नावे दिली आहेत, त्यापैकी संयुग दर्शविणाऱ्या पर्यायाचा क्रमांकास गोल कर. याच्यात संयुग कोणतं आहे? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड, राईट. पुढचा प्रश्न, लोखंडी वस्तूस जस्ताचा लेप लावतात, त्यास काय म्हणतात ते लिही. त्याला म्हणतात गॅल्व्हनायझेशन. गॅल्व्हनायझेशन हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बाजारातून खाद्यपदार्थ खरेदी करताना तू कोणती काळजी घेशील ते लिही. पहिला पॉइंट आहे, अन्नाच्या पाकिटावरची कालबाह्यता तारीख तपासणे. कालबाह्यता तारीख म्हणजे काय? एक्सपायरी डेट. दुसरा पॉइंट, अन्न ताजे व स्वच्छ आहे की नाही ते पाहणे. पुढचा प्रश्न, दिलेल्या सारणीत मूलद्रव्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण केलेले आहे. त्या आधारे रिकाम्या चौकटीत मूलद्रव्यांचे प्रकार लिही. सोने, लोखंड आणि इथे दिलेलं आहे हायड्रोजन आणि नायट्रोजन. आपल्याला माहिती आहे सोने लोखंड हे काय धातू आहेत, म्हणजेच काय मेटल्स आहेत, म्हणून इथे धातू मेटल्स लिहिलं. आणि हायड्रोजन नायट्रोजन हे काय आहे? अधातू आहेत, नॉन मेटल्स आहेत, ते इथे लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालील आकृतीतील उपकरणांची मांडणी कोणत्या प्रयोगासाठी वापरतात ते लिही. बाणानं दर्शविलेल्या उपकरणाचे नाव लिही. पहिले हे प्रयोगाचं नाव लिहायचं आहे आणि मग बाणाने दर्शविलेल्या उपक्रमाचं नाव इथे लिहायचं आहे. सॉरी, उपकरणाचे नाव इथे लिहायचं आहे. मग ही कोणती पद्धत आहे? विलगीकरण पद्धत, सेपरेशन मेथड आहे ही. या प्रयोगाचं मांडणी या प्रयोगासाठी करतात. या उपकरणांची मांडणी या प्रयोगासाठी करतात, विलगीकरण पद्धतीसाठी. आणि उपकरणाचं नाव काय आहे? तर विलगीकरण नरसाळे. पुढचा प्रश्न, पुढील दोन तक्ते गुणधर्मानुसार खनिजांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण दर्शवतात. गट 1 मध्ये काय? पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन. गट 2 मध्ये आहे मिथेन, सीएनजी, एलएनजी. खालीलपैकी कोणता पर्याय या खनिजाचे वर्गीकरण करण्यासाठी उपयुक्त आहे हे ओळखून योग्य पर्यायांच्या क्रमांकास गोल कर. अधातू खनिजे आहेत काही? नाही. धातू खनिजे नाही. ऊर्जारूपी खनिजे हो, बरोबर आहे, कारण की याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा आपण निर्माण करू शकतो पेट्रोल, डिझेल, केरोसिन, मिथेन, सीएनजी, एलएनजी पासून, राईट. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. खालीलपैकी गटात न बसणारे विचारलंय, खनिज ओळखून योग्य पर्यायाच्या क्रमांकास गोल कर. हिरा, हलाइट, माणिक आणि नीलमणी. तर न बसणारं खनिज कोणतं आहे? हलाइट. याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. रत्ने व रत्नवस खनिजे हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरकॉन अशी काही महत्वाची खनिजे रत्न स्वरूपात वापरली जातात. आणि इथे हलाइट बद्दल सांगितलंय, बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायीरूप स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिज निर्मिती होते, हे हलाइट आहे. तर ही सगळी महागडी खनिज आहेत. हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरेकॉन, राईट. म्हणून आपण इथे हलाइटला आपण टिक केलेलं आहे. ते एक स्फटिक आहे, स्फटिक मधून शिल्लक राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सीएनजी या नैसर्गिक वायूच्या वैशिष्ट्य नसणाऱ्या पर्यायाच्या क्रमांकास गोल कर. सहज पेट घेतो, बरोबर आहे. कमी प्रमाणात CO2 तयार होतो, हे सुद्धा बरोबर आहे. ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते, बरोबर आहे. इतर प्रदूषके तयार होतात का? तर नाही. म्हणून हे नसणारा वैशिष्ट्य आहे त्याचं. हे त्याचे वैशिष्ट्य आहेत, 1, 2, 4. 3 हे वैशिष्ट्य नाहीये, म्हणून 3 ला आपण गोल केलेला आहे. पुढचा प्रश्न, रबराचा पुरवठा थांबला तर कोणकोणत्या सुविधा संकटात येतील ते लिही. पहिला पॉइंट लिहिलाय, वाहनांमध्ये वापरले जाणारे टायर उपलब्ध होणार नाहीत, त्यामुळे वाहतूक अडचणीत येईल. दुसरा, डॉक्टर आणि नर्स सुरक्षितेसाठी वापरत असलेले रबरचे वैद्यकीय हातमोजे देखील उपलब्ध होणार नाहीत, म्हणजे हँडग्लोव्ज डॉक्टर आणि नर्स वापरतात ती वाली. सुरक्षितेसाठी वापरत असलेली रबरीचे वैद्यकीय हातमोजे देखील उपलब्ध होणार नाहीत. हे 2 पॉइंट मी इथे लिहिलेले, तुमचे वेगळे पॉइंट असू शकतात. पुढचा प्रश्न, खालील तक्त्यात औषधी वनस्पतींची नावे लपली आहेत, त्यापैकी कोणतेही 2 नावे शोधून लिही.
हा तक्ता जर इथे आपण स्टडी केला तर आपल्याला दिसतंय की कडुनिंब हे एक ऑप्शन असू शकतो. इथे तुम्ही लिहा तुळस आणि बेहडा. ओके, 3 नाव आहेत, 3 पैकी 2च लिहायचे आहेत तुम्हाला. पुढचा प्रश्न, खालील ओघ तक्ता पूर्ण कर. सागरी संपत्ती प्रकार. इथे तुम्हाला नावं लिहायची आहेत. हे उत्तर आहे. मी हे लिहून दिलेलं आहे ऑलरेडी. ते कसं आलं मी तुम्हाला समजावून सांगते. सागरी संपत्ती प्रकार थोरियम आणि मॅग्नेशियम इथे उदाहरणं दिलेली आहेत आणि इथे उदाहरण दिलेली आहे शिंपले आणि समुद्र काकडी. मग ही तर थोरियम आणि मॅग्नेशियम तर ही तर खनिज संपत्ती झाली, म्हणून ही सागरी खनिज संपत्ती. इथे आपण लिहिणार सागरी खनिज संपत्ती. आणि शिंपले समुद्र काकडी ही काय झाली, सागरी जैविक साधन संपत्ती. हे आपण इथे लिहिणार. पुढचा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करून ग्रहणाचा कोणता प्रकार आहे ते लिही. बघा इथे चंद्र आहे, पृथ्वी आहे आणि मग सूर्य आहे. सूर्य, पृथ्वी, चंद्र, म्हणजे चंद्राला ग्रहण लागलेलं आहे. इथे चंद्रग्रहण, लुनार इक्लिप्स. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रंगाचे सूर्यप्रकाशात विकिरण सर्वात जास्त होते. योग्य पर्यायाच्या क्रमांकास गोल कर. सूर्यप्रकाशात विकिरण कोणत्या रंगाचे होते सगळ्यात जास्त, तर निळ्या रंगाचे होते. ऑप्शन नंबर 3. खालील रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिही. दोलकाची वारंवारिता n बरोबर 1 भागिले, इथे तुम्हाला लिहायचं उत्तर दोलकाचा दोलनकाळ कंसात 3. पुढचा प्रश्न, तू सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घेशील ते लिही. माझ्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी मी विशेष सूर्यग्रहण पाहण्यासाठीचे चष्मे किंवा इक्लिप्स ग्लासेस वापरेन. दुसरं, मी सूर्यग्रहणाकडे थेट डोळ्यांनी दुर्बिणीतून सौर फिल्टर शिवाय पाहणार नाही. म्हणजे जी पण डायरेक्ट डोळ्यांनी तर पाहणारच नाही आणि दुर्बीण पण कशी असेल की सौर फिल्टर वापरलेली असेल. जर तिला सौर फिल्टर नसतील तर मी ती दुर्बीण वापरणार नाही. पुढचा प्रश्न, ओळखा मी कोण. मी म्हणजे एक दोलन पूर्ण करण्यास लागणारा वेळ. मग याचं उत्तर आहे दोलकाचा दोलनकाळ. पुढचा प्रश्न, माझ्यामुळे ताणलेले रबर सोडून दिल्यास मी मूळ स्थितीत येतो. इलॅस्टिसिटी. बरोबर, त्यालाच मराठीत म्हणतात स्थितीस्थापकता. हे उत्तर आहे सेकंडचं. पुढचा प्रश्न, दैनंदिन जीवनामध्ये श्राव्यातीत ध्वनींचे उपयोग तुला कोठे होताना आढळतात ते लिही. उत्तरमध्ये पहिला पॉइंट, वैद्यकीय क्षेत्रात सोनोग्राफीसाठी अल्ट्रासोनिक ध्वनीचा उपयोग केला जातो. दुसरा पॉइंट, अल्ट्रासोनिक ध्वनीचा म्हणजेच श्राव्यातीत ध्वनी. ओके, अल्ट्रासोनिक म्हणजेच काय, श्राव्यातीत ध्वनी. अल्ट्रासोनिक ध्वनीचा वापर नाजूक वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक भाग व दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी केला जातो. तुम्ही इथे अल्ट्रासोनिक ध्वनीच्या ऐवजी श्राव्यातीत ध्वनी लिहिलं तरी चालणार आहे. श्राव्यातीत ध्वनीला इंग्लिशमध्ये अल्ट्रासोनिक साऊंड म्हणतात. मग याचा अजून उपयोग काय, श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग काय आहेत ते तुमच्या बुक मध्ये दिलेले आहेत. तेच मी इथे तुम्हाला वाचून दाखवत आहे. श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी होतो. शरीरातील भाग पाहण्यासाठी होतो, म्हणजेच सोनोग्राफी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात सोनोग्राफी. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातच उपयोग होतो. धातूंमधील दोष ओळखण्यासाठी होतो. रडार यंत्रणेमध्ये त्याचा उपयोग होतो. पुढचा पॉइंट, काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी होतो. श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग बघतोय आपण. आणि शेवटचा पॉइंट, 7वा पॉइंट, समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी सोनार, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ही पद्धत वापरतात. मग आता इथे अजून पुढचा प्रश्न आहे, खालील उपप्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव. खालीलपैकी अचूक जोडीच्या योग्य पर्यायाच्या क्रमांकास गोल कर. प्रतिकर्षण कशामध्ये असतं, सजातीय ध्रुवांमध्ये, म्हणून हे योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न, चुंबकीय बलरेषाची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ते लिही. तर सर्वप्रथम चुंबकीय बलरेषेची कल्पना मायकेल
फॅरेडेने मांडली आहे. मायकेल फॅरेडेने ही कल्पना मांडलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न, खालील विधान दुरुस्त करून लिही. हे विधान तुम्हाला दिलेलं आहे इथे, ते तुम्हाला दुरुस्त करून लिहायचं आहे. पृथ्वीचे विषुववृत्त सर्व दिशांना अमर्याद वाढवले तर ते खगोलास ज्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळास आयनिक वृत्त म्हणतात. तर हे आयनिक वृत्त नाही म्हणत त्याला, हे चुकीचं आहे. त्याचं उत्तर आहे वैश्विक वृत्त म्हणतात त्याला. तर हे तुम्ही जे विधान आहे ते असं लिहिणार, पृथ्वीचे विषुववृत्त सर्व दिशांना अमर्याद वाढवले तर त्या खगोलाला ज्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळास वैश्विक वृत्त म्हणतात. आयनिक वृत्त हे चुकीचं लिहिलेलं आहे. मग तुम्हाला बरोबर करून उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेली रिकामी चौकट पूर्ण कर. तारका समूह, मृग नक्षत्र आणि वृश्चिक. तर मृग नक्षत्रामध्ये 7 ते 8 तारे असतात आणि वृश्चिकमध्ये 10 ते 12 तारे असतात. वृश्चिकचं आपल्याला उत्तर दिलेलं होतं, मृग नक्षत्राचं आपल्याला लिहायचं होतं 7 ते 8 तारे. पुढचा प्रश्न, तू आकाश निरीक्षणासाठी जाताना कोणती तयारी करशील ते लिही. 2 पॉइंट लिहायचे तिथे. मी तारे, ग्रह आणि नक्षत्रे स्पष्ट पाहण्यासाठी दुर्बीण घेऊन जाईल. दुसरा पॉइंट, मी एक वही आणि पेन घेऊन जाईन जेणेकरून मी आकाशात पाहिलेल्या गोष्टी लिहून ठेवू शकेन. पुढचा प्रश्न, दैनंदिन जीवनातील चुंबकाच्या उपयोगाची 2 उदाहरणे लिही. पहिला उपयोग, फ्रीजचे दरवाजे बंद करण्यासाठी चुंबक वापरले जातात. दुसरा उपयोग, भंगारात लोखंडी वस्तू वेगळ्या करण्यासाठी चुंबके वापरली जातात. तिसरा उपयोग, स्पीकर आणि हेडफोनमध्ये आवाज तयार करण्यासाठी चुंबक वापरतात. शेवटचा प्रश्न आहे हा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खालील आकृतीचे निरीक्षण करून चुंबकीय बलरेषांचे कोणतेही 2 गुणधर्म लिहा. इथे तुम्हाला 2 गुणधर्म लिहायला सांगितलेली आहेत. मी तुम्हाला इथे 4 लिहून दिलेली आहेत. तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी आहेत ही गुणधर्म लिहून दिलेली. त्याच्यापैकीच मी इथे 4 घेतलेली आहे. तर पहिलं, चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. हा दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो. दुसरा गुणधर्म, चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. तिसरा, चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. चौथा गुणधर्म, चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा.